नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मोलमाइंड चॅनल वरती. आणि आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं पहा की जे हायपर कॉन्जुगेशन होतं ते कार्बोकॅटायन मध्ये कसे होतं आणि कार्बन फ्री रॅडिकल मध्ये कशा पद्धतीने होतं, बरोबर आहे. तर आता आपल्याला बघायचं आणखी दोन आपल्याला राहिलेले आहेत. त्याच्यात एक आहे आपला अल्काइल बेन्झीन आणि दुसरा आहे अल्केन. आता या दोन स्पेसिस मध्ये हायपर कॉन्जुगेशन कशा पद्धतीने होतं ते आपल्याला पाहायचं, ठीक आहे. तर आपण तिसरा लिहूया, हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स. हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन. ठीक आहे. आता एक अल्किन घेऊ, कोणती जनरली बघा, CH2 आता इथं CH आणि हा जो याच्या ऍडजस्टंटला असेल तो असेल आपला sp3 कार्बन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं, 3 अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहेत माझ्याकडे. हे तिन्ही काय करतील, रिलोकलाइज होतील याच्या डबल बॉन्ड सोबत. ठीक आहे. सगळ्यात पहिले होतं काय, हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड जसा इथं आला म्हणजे या दोघांमध्ये डबल बॉन्ड तयार झाला. जर या दोघांमध्ये जर डबल बॉन्ड तयार झाला असेल तर हा जो पाय बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्या ऍडजस्टंटचा जो कार्बन आहे त्याच्यावर काय करतो, त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते किंवा त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत एका बॉन्ड मधले ते कार्बनच्या डोक्यावर शिफ्ट करतो. बघा होतंय कसं, CH हा H जशाच तसा. आता हा ब्रेक झालाय म्हणजे इथं काय यायला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज. याच्यात आला डबल बॉन्ड, याच्यात काय झाला, हा हायड्रोजन जशाच तसा. याच्यातला डबल बॉन्ड ब्रेक झाला, सिंगल बॉन्ड तयार झाला. याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज आणि हे आपले 2 हायड्रोजनला जशाच तसे. ठीक आहे. आता बाकीच्या याच्यात पण काय होईल, सेम टू सेम काहीच होणार नाही. फक्त हा जो हायड्रोजन आहे तो काय करतील, त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिलोकलाइज करतील. सेम टू सेम. बघा कसं होतंय, H डबल बॉन्ड C मायनस H आणि हा एक H. ठीक आहे, असंच होईल. आणखी एक राहिला आपला, ते पण करून घेऊ. HC हा बॉन्ड ब्रेक होईल आता, पॉझिटिव्ह H डबल बॉन्ड CH निगेटिव्ह आणि हे CH2. ठीक आहे. हे झालं हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स. तोडायचं काय, जे अल्किन आहे आपला, अल्केनच्या बाजूला जर एखादा sp3 कार्बन असेल त्याच्यावर जर हायड्रोजन प्रेझेंट असतील तर त्यांचा बॉन्ड ब्रेक करायचा आणि रिलोकलाइज करायचा ऍडजस्टंट sp2 कार्बन मध्ये. ठीक आहे. चौथं बघा, हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन्स. हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन. आता अल्काइल बेन्झीन मध्ये कशा पद्धतीनं हायपर कॉन्जुगेशन होतंय ते पहा. आता बघा, एक आपण काय करू, एक जनरली टॉल्विन घेऊ आपला, CH3 घेऊ. आता याच्यात होतं कसं बघा, आता मला पण असं लिहू, लवकर लक्षात येईल तुमच्या. कार्बन 3 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. आता काय करायचं, आता हा अनसॅच्युरेशन आहे, अनसॅच्युरेशनच्या बाजूला sp3 कार्बन आहे. sp3 कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे तो कसा असतो, अल्फा हायड्रोजन असतो. हे तिन्ही काय करतील आता, डिलोकलाइज करतील. सगळ्यात पहिले ह्याला घेऊ आपण, आला इथं. आता ह्या दोघात डबल बॉन्ड तयार व्हायला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होईल आणि या कार्बनवर काय होईल, त्याची निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी जाईल. ठीक आहे. दुसरं काय होईल बघा, इथं निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड झालेला आहे CH2. आता CH2 हा होता आणि हा H वर काय येईल, एक पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा बॉन्ड जशाच तसा राहील, हा पण जशाच तसा राहील. आता हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा परत डिलोकलाइज करेल कारण त्याच्या ऍडजस्टंट बाजूला कोण आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे जसा हा येईल तसा हा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होईल, कार्बनवर शिफ्ट होईल. बघा, इथं निगेटिव्ह चार्ज आला, इथं डबल बॉन्ड आला, इथं डबल बॉन्ड, इथं CH2 होता ऑलरेडी आणि इथं हा आपला H पॉझिटिव्ह फिरत आहे, नुसतं ते घर फिरत राहते. नेक्स्ट काय होईल, आता बघा, हा बॉन्ड किंवा हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी निगेटिव्ह चार्ज इथं डिलोकलाइज होईल आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो कुठं होईल, त्याच्या ऍडजस्टंटच्या कार्बनवर शिफ्ट होईल. म्हणजे सॉरी, त्याच sp2 वर काय होईल, त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होईल. इथं निगेटिव्ह चार्ज आला, इथं CH2 आणि हा H पॉझिटिव्ह. आता हा काय करेल, परत इथं जाईल आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो काय करेल, H प्लस ला अबस्ट्रॅक्ट करेल आणि काय तयार होईल आपला, इथं डबल बॉन्ड, इथं आणि हा इथं CH3. म्हणजे जशाच तसं स्ट्रक्चर तयार होत आहे. फक्त होतंय काय, त्या सिग्मा बॉन्डच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं डिलोकलायझेशन, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे. हे झालं अल्किन्स मध्ये आणि अल्काइल बेन्झीन्स मध्ये हायपर कॉन्जुगेशन कशा पद्धतीने होते. आता हे आपण सध्याच्याला काय केलंय, फक्त एक हायड्रोजन
पूर्ण रिंग मध्ये फिरवलेला आहे, म्हणजे ते बॉन्ड ब्रेक करून त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी पूर्ण रिंग मध्ये फिरवलेली. तुम्ही काय करा, बाकीचे जे 2 राहिलेले आहेत त्यांच्यासोबत जर डिलोकलायझेशन केल्याच्या नंतर काय होतं एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये आपण याच्या पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे, थँक्यू.